नमस्कार, सह्याद्री न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती पुरंदरच्या निवडणुका 5 तारखेला होणार असून मोठी लढाई या ठिकाणी बघायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आघाडी घेतली. आपण वाघापूरमध्ये आहोत. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काय होणार आहे, आपण जरा नागरिकांशी चर्चा करतोय. आपल्याबरोबर काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याबरोबर बोलतोय की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा होणार आहेत, काय त्यांच्या गावच्या विकासाच्या दृष्टिकोनातलं कोणी काम केले, कोण कॅपेबल उमेदवार आहे, कोण निवडून येऊ शकतो आणि कोणाच्या हातनं काय कोणत्या प्रकारची जी विकास कामं आहेत झाले आहेत. आपल्याबरोबर काही नागरिक आहेत इथं वाघापूरमध्ये. दादा नमस्कार. नमस्कार. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत, काय वाटतं तुम्हाला या ठिकाणी काय परिस्थिती होऊ शकते? या ठिकाणी जे बापू शिवतारेंचा जलवा चालू शकतो आणि बापूंनी जे बापूच्या माध्यमातून जे कामं झालेत त्या माध्यमातून बापूंचे कौल, बापूंचा जनतेचा बापूंचा कौल आहे. जिल्हा परिषदच्या ज्योतिताई झेंडे आणि पंचायत समितीचे बाळासाहेब नगर यांच्याविषयी तुमचं काय मत आहे? नाही, हे दोन्ही उमेदवार छान आहेत, त्यांची कामं पण आहेत. आता उदाची वाडीतून बघितलं बाळासाहेब मगर यांची भरपूर कामं झालेली आहेत आणि ज्योतिताईंच्या माध्यमातून पण दिवेगावचा भरपूर विकास केलेला आहे. त्याच्यामुळे दोन्ही उमेदवार विन होणारच. बापूंचं विजन कसं वाटलं तुम्हाला? बापूंचं विजन छान आहे. ओके, त्यामुळे दोन्ही उमेदवार निवडून 100%. ओके दादा, धन्यवाद. आपल्या बरोबर या ठिकाणी काय वाटतं तुम्हाला, बाळासाहेब मगर आणि ज्योतिताई झेंडे जिल्हा परिषदला उभे आहेत शिवसेनेकडून, काय वाटतं तुम्हाला? या ठिकाणी एनसीपी आहे, भारतीय जनता पार्टी आहे, वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार आहेत, काय कोण लढाई जिंकू शकतो? लढाई तर शिवसेना जिंकू शकते, कारण इथं कामावर मतदान केलं जातं. अच्छा. इथं आता गडजंग पैसा बिसा सगळं हे केलेलं आहे. बाकीच्या पक्षांनी पण लोकांना काम आणि बापूंचं जे स्वभाव विजय बापूंचा जे काम आहे ते काम बोलतं इथं. आणि सर्वसामान्य माणसाला जर घरी अडचण येत असेल तर ती बापू सॉल्व्ह करू शकतात, दुसरं कोणी नाही करू शकत. त्यामुळे ज्योती झेंडे आणि बाळासाहेब मगर यांचाच विजय होणार. त्यांचे चिन्ह कुठलं आहे? धनुष्यबाण. ओके, धन्यवाद काका, धन्यवाद. चला, आपल्या बरोबर या ठिकाणी वाघापूरचे मतदार राजा आहेत. नमस्कार. नमस्कार. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत आणि जिल्हा परिषद पंचायत सगळ्या पक्षांनी लढाई टाकली आहे. काय वाटतं तुम्हाला, तुमच्या गावामध्ये कोणाचा बालेकिल्ला आहे किंवा कोणाची हवा आहे? सध्या शिवतरेची हवा आहे. शिवतारे बापू. तू आता टप फाईटला आम्ही झेंडे आहे आणि ते जगदाळे गंगाराम जंगल चुकून आहे भाऊ असू दे, मुलगी आहे. म्हणजे आता हे जर जिल्हा परिषदला ह्या आमच्या गटामधून तर तिघांची टप फाईट होऊ शकते. ज्योती झेंडे ज्या जिल्हा परिषदच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत ते मागच्या 5 वर्षात आमच्या इकडे सभासद होते. त्यांचं कसं वातावरण? काम चांगलं. आणि दुसरे जे उमेदवार बाळासाहेब नगर शिवसेनेकडून, आता ते उदाची वाडीचे आहेत, पण आपल्याला परिचय नाही त्यांचा, पण त्यांच्या गावापुरतं मराठी आहे वाटतं समाजसेवा. तुमचं काम आवडतं तुम्हाला? ते पहिल्यापासूनच आहे चांगलं म्हणून. कामाच्या बाबतीत तर नाव ठेवायला लागलं. त्यामुळे या ठिकाणी वेगळी परिस्थिती निर्माण होऊ शकते. नाही, पण आता टफ आहे. तुम्हाला मी सांगतो ती टफ आहे जिल्हा परिषदला. मिक्सअप वातावरण. मिक्स वातावरण. कोण येईल हे गॅरंटी सांगू शकत नाही. ओके, धन्यवाद.